नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट्स नितीन दळूकर हे आपला गप्पांचा सिलसिला चाललाय. दादा एकापेक्षा एक वेगवेगळ्या स्टोरी सांगतोय. तर आज दादाकडे आलो, म्हटलं दादा ते सिरियस आता जरा खूप झालं रे, आता काहीतरी धमाल ऐकू ना. काय मला अपेक्षा आहे की नक्कीच दादांच्या त्या म्हणतात पेटाऱ्यामध्ये भरपूर गोष्टी असेल, त्याच्यामध्ये दादा आज एखादी हलकी फुलकी किंवा एक धमाल गोष्ट जरा आज पेश करणार. नक्की नक्की. तर उडतावसाठी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आता तुला हलकी फुलकी गोष्ट सांगते. खूप झालं ना आता, टेन्शन शिकार झाला एखादी गावाकडची एकदम ती गावाकडची वेळ अशी. आता समजा एखादा गावातल्या शेतकऱ्याला, शेतकरी, मी स्वतः शेतकरी आहे ना. तू आहेस पण तू आता चांगला शहरातला बुडलेला आहेस, त्यामुळे तसं काय नाही. तू परदेशी वगैरे पण जाते, तुला त्याच्यात काय नवीन नाही. पण समजा एखादा असा गावातला अजून असेल, डोळ्यासमोर आणतो आणि त्याला एकदम अचानक आमंत्रण आलं परदेशी, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडाहून, आणि तो तिथे गेला तर विमानात ते झगमगाट, पहिल्यांदाच तो बसतोय तिथल्या 5 स्टार हॉटेल, पहिल्यांदा उतरतोय, त्याची कशी अवस्था होईल. तर त्याची एक छोटीशी गमतीशीर कथा आहे. आता त्या अंगानेच ते घ्यायचंय, ज्याच्यात आपली थट्टा मस्करी त्यांची नाही करायची. नाही बरोबर, ते आपलीच माणसं ना शेवटी, आपलीच माणसं. पण त्या दृष्टीने आता हा प्रसंग आपण घ्यायचा, म्हणजे त्या शेतकऱ्याचा पहिला प्रसंग म्हणजे की हे दोघं जण राम भैया आणि किशन भैया, अच्छा, शेजारीच राहणारे, हे पहिल्यांदा त्यांना आमंत्रण मिळतं ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडाकडून. ओके. तिथे शेती वगैरे असते ना. हो 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 हो. तर त्याच्याबद्दल काही माहिती किंवा असं त्यांचं, तरी इट्स अ नाईस थिंग. तर ते विमानाने निघाले, पहिल्यांदाच विमानाने निघाले ते. तोपर्यंत त्यांनी गावाची वेशी पण ओलांडली पण नाही, आणि अचानक ते महासागरात पडल्यासारखे ते विमानातून निघाले होते. आणि दुर्दैवाने काय झालं की त्यांचं जे विमान ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडाला जाणार होतं ते लंडनला वळलं. आता लंडनला वळलं कारण काहीतरी टेक्निकल्स नाही झाला, त्यामुळे ते एक रात्रीपुरती लंडनमध्ये राहणार होते, स्टे करणार होते, आणि मग नेक्स्ट डे परत ते जाणार होते. बरोबर. तर लंडनला ते रमडा म्हणून हॉटेल आहे. कुठलं? रमडा, जिथे आम्ही पण राहायचो. अच्छा, सुंदर हॉटेल आहे ते. अगदी 5 स्टार नाही पण 4 स्टार नक्कीच आहे. ओके. अतिशय सुंदर हॉटेल आहे आणि एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे. ओके. ते तुम्हाला विमान लँडिंग वगैरे होताना पण जवळपास दिसतं. ते इतकं सुंदर हॉटेल आहे ते. तर त्यात त्यांची सोय केली राहण्याची, काही शेतकरी बंधूंची. सर्वच काही शेतकरी बंधू नव्हते तिथे, पण काही आले होते तिथे. मग त्यांची रात्रीची जेवणा खाण्याची वगैरे सोय झाली. पहिल्यांदाच 5 स्टार हॉटेल वगैरे बघणं हे असल्यामुळे ते सगळे फिरत राहिली लॉबीमध्ये, ते सगळं बघत राहिली. सगळा झगमगाट पहिल्यांदाच बघत होते. तो सगळा बघितला. मग ते दोघं जण रूमवर आले, राम भैया आणि किशन भैया. शेअरिंग रूम होती प्रत्येकाला, दोघांनी मिळून एक रूम घ्यायची. आता ते दोघं जण आले. आता उशीर झाला होता, मध्यरात्र झाली होती, आणि आता सकाळी फ्लाईट होती ना, थोडासा वेळ झोपलं पाहिजे, विश्रांती घेतली पाहिजे. आणि ते विश्रांती घेता येता झोपी गेली. आता मध्यरात्री राम भैयांना लागली लघवीला, सुसू लागली. नॅचरल कॉल. आता नॅचरल कॉल लागल्यावर राम भैया उठले, तंद्रीत झोपेत होते. दार उघडलं, जानवं ते कानाला लावतात ना. हो, जानवं कानाला लावतात. ब्राह्मण होते ते, जानवं कानाला लावलं आणि निघाले कॉरिडॉर मधनं. दार बंद करून घेतलं. म्हणजे रूम मध्ये चांगले अटॅच टॉयलेट, बाथरूम, टॉयलेट असते हे त्यांच्या गावी नव्हतं, विसरले. ते गावी होतं म्हणण्यापेक्षा ते विसरले.
किंवा एखाद्या माहित पण नसेल त्याला, ते आपले बाहेर पडले शोधतात. कॉरिडॉर शांत शांत कॉरिडॉर होता आणि आजूबाजूला सारख्याच दिसणाऱ्या रूम्स होत. काही अंतर चालले आणि नंतर मग एकदम त्यांची झोप उडाली. ते मला अरे आपण कुठे चाललोय एकदम. आणि त्यामुळे ते बिथरल्यावर त्यांनी परत रूम आपला कुठचा तो नंबर पण विसरले ते. मग त्यांना एकदम वाटलं की आपण किशन भैयापासून लांब गेलो. मग ते घाबरले आणि त्यांनी जे मिळेल ते दार ठोठवायला सुरुवात केली. रात्री किती वाजता प्रसंग? हा, रात्री किती वाजले होते तेव्हा? मध्यरात्री नंतर उलटून गेले होते. मध्यरात्री 2-3 वाजून गेले होते लंडनच्या हॉटेलमध्ये. त्यांच्या हॉटेलमध्ये. आणि त्यांनी जे मिळेल ते दार ठोठवायला सुरुवात. आता तिथले सगळेच कस्टमर काही शेतकरी नव्हते. बरोबर. ते उठून त्यांची झोपमोड झाली आणि ते वैतागले. मग त्यांनी रिसेप्शनिस्टला फोन केला. म्हटलं हे काय चाललंय, व्हॉट इज समबडीज नॉकिंग अवर डोर्स. मग रिसेप्शनिस्ट आणि त्यांचा स्टाफ ते वर आले. हे दुसऱ्या मजल्यावर असावेत मला वाटतं. आणि ते रामभाऊला, त्यामुळे त्यांनी विचारलं व्हॉट इज युअर रूम नंबर. पण रामभाऊंना इंग्लिश एबीसीडी माहिती नव्हतं. बरोबर. मग त्यांना ते काय कळलं नाही. त्याला खाली घेऊन गेले. त्याला लिस्ट दाखवली की इथे तुमचं कुठे, त्याला ते काय कळत नव्हतं लिस्ट. आणि रामभाऊ फक्त रडत होता. त्याला असं वाटलं की आपण किशन भाऊ पासून सेपरेट झालो. आणि त्यामुळे तो काही उत्तर देऊ शकत नव्हता. पण आता काही जण असे पहिल्यांदा पंचतारांकित हॉटेलात येतात तर ते म्हणतात झोपण्यापेक्षा आपण जरा बघूया, फिरूया. तसे जतन भैया वगैरे असे बसलेले होते तिथे मस्तपैकी लॉबीमध्ये. त्या मऊ मऊ खुर्चीवर बसून ते एन्जॉय करत होते. ते जतन भैयानी बघितलं हा राम भैया आपल्याच गावचा आहे. मग ते खाई के पान बनारस वाला स्टाईलवर त्यांची जुगलबंदी चालू झाली बोलण्याची. आणि मग जतन भैयाला कळलं की किशन भैया त्याच्या बरोबर होता. जतन भैयाला इंग्लिश फारसं माहीत नसलं तरी सुद्धा त्यांनी थोडस अवधान सांभाळून यांना सांगितलं रिसेप्शनिस्टला की माझ्या बरोबर किशन भैया याचा रूम पार्टनर आहे. तर त्यांनी कॉम्प्युटरवर किशन भैया टाईप केलं. त्यावर एक 4-5 किशन भैया निघाले. त्यातल्या 1-2 जणांना त्यांनी फोन केले. 2-4 जणांना त्यांनी रॉंग नंबर सांगितले, चुकीचे नंबर. आणि शेवटी खरा किशन भैया भेटला. खरा किशन भैया उठला. तो घाबरला. तो म्हणाला अरे राम भैया तर दिसत नाहीये रूमवर, गेला कुठे. पण तोही रडवेला झाला. बरोबर. शेवटी ही लोक वर गेली आणि त्याला खाली घेऊन आली. आणि खाली घेऊन आल्यानंतर त्याने त्या किशन भैयाला राम भैया दाखवला. आणि त्या दोघांना जेव्हा आपण दिसले एकमेकांना तेव्हा त्यांनी पुढे येऊन घट्ट एकमेकांना मिठी मारली. आणि ते दोघ जण उकसाबुकसी रडायला लागले. जसे जत्रेत हरवली मुलं असतात ती भेटली अचानक की जशी एकमेकांना मिठी मारून उकसाबुकसी रडायला लागतात तसे ते उकसाबुकसी रडायला लागले. आणि त्या रिसेप्शनच्या साहेबाला सुटाबुटातल्या आणि त्याच्या बरोबरच्या साहेबिणींना हा प्रसंग, हा तमाशा, गावामध्ये तमाशाच म्हणतो ना आपण, हा तमाशा वेगळाच वाटला. त्यांच्या लक्षातच येईना. आणि म्हणून त्यांनी खांदेश्रक केली आणि म्हणाले ओ माय गॉड. असा हा जरासा मजेशीर, थोडासा आडबळणाचा प्रसंग आहे. असे काही गमतीशीर प्रसंग आहेत, काही चित्तथरारक आहेत, काही गंभीर आहेत. नितीन, हा जो किस्सा होता हा किती वर्षापूर्वीचा होता साधारण? हा मला सांगता येणार, पण मी जे तुम्हाला किस्से सांगतोय हे साधारणतः 20-25 वर्ष होऊन गेले. नाही, कारण आता
पुलावरून बरंचसं पाणी गेलेलं आहे. आता आपले शेतकरी वेल एज्युकेटेड आहेत. आता प्रश्न नाही. म्हणजे हे म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे 20-25 वर्षापूर्वी म्हणजे गावाकडे जर तुम्ही गेला आणि कोणी आता तर हे शेतकऱ्याला लागूच नाही. हो, मला समोर एखाद्या जर मळक्या कपड्यामध्ये किंवा खांद्यावर उपरणं किंवा फावडा बिवडा गेला आणि त्याच्याशी जरा आदबी नाही बोला, कारण का तो वेल एज्युकेटेड शेतकरी आहे आणि आता परिस्थिती बदललेली आहे. नाही ना, त्यामुळे आताचे शेतकऱ्यांचे मोठी मोठी डिग्री असतात. डिग्रीज असतात. ते शेतीचे पण काही सायन्स आहे आणि हे आहे, थोडक्यात काय डेव्हलप झालेलं आहे. रामबाई मी तुम्हाला सांगितलं 25 वर्षापूर्वीचं आणि जरा मजेशीर घटना घडलेली घडली होती. जी मी स्वतः बघितली, अनुभवली, ती गमतीशीर म्हणून घटना आपण घेऊया. बाकी काही त्याच्यात नाही, मिनिंग नाही. थोडक्यात काय नितीन दादाने भरत बेटीचा एक गोष्ट आपल्याला सांगितली की भरत बेट कशी होती तशी सांगली. छान आहे, गोष्टी आवडली. काय चला पुढच्या गोष्टीसाठी पुढच्या आपण रविवारची वाट बघा. तुर्त आम्ही इथे दोघं थांबतो. धन्यवाद. तुला भेट.